माझी आपणा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कार्यकर्त्यांनो, आपण सर्वांनी हे 10 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. 10 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. काही मंडळी आरोप करून खोटा नेरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला ज्या पद्धतीने पसरवला गेला, संविधानाच्या संदर्भात पसरवला गेलाय, त्यामुळे काही लोकांना काही एजन्सीज ज्या आहेत त्या स्क्रिप्ट लिहून देतात. पत्रकारांनो, तुम्हाला सांगतोय, स्क्रिप्ट लिहून देतात की बाबा रे, आज कोणता शर्ट घालायचा. खरं सांगतोय, महेश, तुला पण कोणी सांगितलं की काय? आज कोणता शर्ट घातला ना, तर आज शर्ट घातला तर तो लक्की आहे. आज जर तू हे जाऊन वाक्य म्हटलंस, सभेमध्ये म्हण, पत्रकारांच्या समोर म्हण, त्याची चांगली प्रसिद्धी होईल, लोकांमध्ये वाहवा होईल. या सगळ्या गोष्टी एजन्सीज करतात. हो, एजन्सीज वेगवेगळ्या पद्धतीने एजन्सीज घेवायच्या, भाड्याने घ्यायच्या आणि हे सर्व करायचं. डिजिटल माध्यमाने सुद्धा हजारो लोक, पैसा जक्कड आहे ना, जक्कड पैसा आहे, आणि त्यामुळे 1000, 2000 लोक ही कुठेतरी कंपन्यांमध्ये बसवायची आणि कंपन्यांमध्ये बसून 10-20 जे काही ट्रोल करायला पैसे द्यायचे आहेत ते ट्रोल करायला पैसे द्यायचे, आणि मी किती पॉप्युलर आहे, माझी पार्टी किती पॉप्युलर आहे हे सांगण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत. मित्रांनो, त्यांना काय करायचंय ते करू द्या. आपण जमिनीवरती आहोत, लोकांमध्ये आहोत. लोक आपल्याला, आपल्या नेत्याला आज जगामध्ये वसुधैव कुटुंबम म्हणून जी आपली विचारधारा आहे, त्या विचारधारेला आज जग मानायला लागलाय. आपलं जग आज भारत देशाकडे पाहताना सर्वांना अभिमान वाटेल असं नरेंद्र मोदीजींनी काम करून ठेवलंय, आणि त्या पार्टीचे आपण सर्वजण सदस्य आहात. आमच्या मनामध्ये कुठेच खोट नाहीये. राष्ट्रासाठी काम करतोय. भारतीय जनता पार्टीची विचारधारा राष्ट्रप्रथम म्हणून काम करते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला 1 नंबर प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं करता येईल यासाठी काम करतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, ही सर्व मंडळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची विचारधारा, पारदर्शकतेची विचारधारा नरेंद्र मोदीजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात. मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, त्या विचारधारेवरती काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणीही काही म्हटलं तरी पिंपरी चिंचवडच्या असणाऱ्या नागरिकांना सर्वांची कल्पना आहे. वर्षानुवर्ष त्यांचा असणारा कारभार त्यांनी पाहिलाय. त्यांनी केलेल्या कारभारामध्ये असणारी अनेक गोष्टी याही प्रत्येकाने पाहिल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड एक स्मार्ट सिटी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा विचार केला. 2014ला पंतप्रधान झाल्याच त्यांनी असा विचार केला की देशातली 100 शहरं
देशातली 100 शहरं स्मार्ट झाली पाहिजेत आणि या स्मार्ट शहरांमध्ये की जी शहरं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतील, देशाला एक वेगळ्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी या शहरांचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, त्यामध्ये असणारं पुणे आणि पिंपरी चिंचवड आहे. ही स्मार्ट करण्यासाठी काय करावं, इथले असणारं इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे. वाहतुकीची कोंडी या भागांमधली दूर झाली पाहिजे. इथली असणारी छोटी छोटी गावं, या गावामध्ये असणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक ग्रामस्थ यांच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केला.